तर परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये। तर बरेच जण विचारायला की ब्लॉग करायचं बंद केलास काय म्हणून, तर तसं काय नाही बघा, काही कारणामुळे बंद केलतो, पण आता डेली व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन। फक्त एवढंच काय, तुमचं सपोर्ट असू दे, मला पण रोजच्या रोज व्हिडिओ करायला अजून एवढं मोटिवेशन होईल। तर सपोर्ट म्हणजे काय लई मोठी गोष्ट मागत नाही बघा तुम्हाला, फक्त एवढीच की व्हिडिओला लाईक फॉलो आणि शेअर तेवढं करत जावा नक्की। तर चला मग स्टार्ट करू आजचे आपले छोटूसा ब्लॉग। तर आज सकाळ सकाळी टीव्ही शोरूम मध्ये हजर होतो, कारण स्कूटीची सर्व्हिसिंग होती त्यामुळे चालतो। तर आता मी एवढ्यावर काय जाणार नव्हतो बघा, आतनेली याचं म्हटल्यावर 2-3 काम घेऊनच येत असतो मी संगट। तर दुसरं काम म्हणजे ट्रॅक्टर साठी एक बल्ब लागणार आहे, त्यासाठीच मी या दुकानामध्ये आलतो, पण ते बल्ब काय मला ह्या दुकानामध्ये मिळलं नाही, त्यामुळे तर दुसऱ्या दुकानाला जायचं आहे। पण त्याआधी आम्ही आधी गाडीला पेट्रोल लावून घेतलं, कारण कसं की नंतर वर सगळं गाडी ढकलत घेऊन फिरायला लागेल म्हणून। तर त्यानंतर आम्ही येऊन पोचलो आतनी मार्केटमध्ये असलेली हे डेकोरेशनच्या दुकानामध्ये, पण इथं पण आम्हाला जे सामान लागणार आहे ते काही मिळलं नाही। आता काय दुसरीकडे बघायचं म्हणून बाहेर निघालो मार्केट मधनं। तर आतनीच्या बाहेर 1-2 किलोमीटर असं एक दुकान लावलेली, तर तिथंच आम्हाला ते सगळं सामान मिळलं आमचं। तर छत्रपती शिवाजी महाराजांना निरोप देता मिनिटवर निघालो आमच्या गावाकडे। तर दुपारचं ऊन तर खूप होतं, त्यामुळे इथे पायनॅपलचं ज्यूस घेतलं आणि मग तिथं येऊन बसलेलो आमच्या गावामध्ये। पण आल्या तर गट्टूल काम लागलं, ते म्हणजे ट्रॅक्टर ओढून द्यायचं होतं। तर उसाची ट्रॉली पण एकदम आरामध्ये बाहेर निघाली बघा शेतामधून। तर अशा पद्धतीने आजचा आपला छोटूसा ब्लॉग कंप्लीट होतो। तर एवढंच काय, तुमचं सगळ्यांचा सपोर्ट असंच राहू दे। तर चला मग भेटू मोरच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय शिवराय।